श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 16वे। गेल्या प्रवचनाच्या शेवटी मी म्हटलं होतं की आत्तापर्यंत वर्णन केलेल्या ज्या एवढ्या काही बाललीला होत्या, या सगळ्या छोट्या छोट्या रासक्रीडाच होत्या. आपल्याला रासक्रीडा म्हटलं की फक्त ती जी महारास आहे तेच आठवतं, परंतु तसं नसून या सगळ्या छोट्या छोट्या अशा ह्या रासक्रीडा होत्या. आणि महारासाची पूर्वतयारी हा त्यांच्या मागचा हेतू होता. भक्तिमार्गावरचं शेवटचं ठिकाण म्हणजे महारास. पूर्वी सांगितलेलं असलं तरी पुन्हा पुन्हा सांगतो, रास म्हणजे काय. कारण काय आहे की आपल्याला रास, महारास हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, तरच त्या महारासाचा अर्थ कळेल. भगवंताचं वर्णन रसोवै सहा असं केलेलं आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये रस जो आहे तो रस तो आहे. कोण आहे तो? भगवंत. आणि त्या रसाशी एकरूप होणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं म्हणजे रास. आणि ज्या रासातून तुम्हाला परतही येणं नाही तो महारास. आता या सगळ्या रासक्रीडेमध्ये स्थूल देहाचा काहीही संबंध नाही. हा सगळा माणसाच्या मनाचा, मनोवृत्तींचा विषय आहे. म्हणून अगदी थोडक्यात वृत्ती म्हणजे काय हे मी मागच्या प्रवचनाच्या शेवटी सांगितलं होतं. आपल्याला ठाऊक आहेच की अष्टांग योग याची जी 8 अंग आहेत, ती 8 अंग कुठली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता भागवतातील बाललीला हे एक सलग रूपक आहे. ते सलग रूपक जे आहे ते भागवतामध्ये शेवटची 3 अंग म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी याच्यात फिरत राहतात. त्याच्या अगोदरची जी अंग आहे ती अंग साधारणपणे सामान्य भक्ताला सुद्धा करावीच लागतात. म्हणजे सुरुवात होते ती यमनियमापासून सुरुवात होते सामान्य माणसाची, आणि मग हळूहळू त्याचा प्रवास मुमुक्षू, भक्त असा करत करत सगळ्यात शेवटच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या मानसिक गोष्टी आहेत: धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्या धारणा, ध्यान आणि समाधीमधल्या कुठल्या तरी एका टप्प्यावर गोकुळातल्या त्यावेळेच्या सगळ्या गोपी पोहोचलेल्या आहेत. गोपी या किती थोर भक्त होत्या याचं वर्णन आजच्या या प्रवचनात शेवटी येईलच. परंतु बाकीच्या सगळे जे अंग किंवा पायऱ्या आहेत त्या 5 पायऱ्या पूर्ण करून या सगळ्या गोपी आता शेवटच्या 3 पायऱ्यांवरती आलेल्या. तर अशा त्या गोपी गोकुळात म्हणजे संसारात असलेल्या जीवाच्या मनोवृत्ती श्रीकृष्ण आपल्याकडे आकृष्ट करून घेतात. त्या गोपींच्या ध्यानी मनी सतत श्रीकृष्णाचं ध्यान चालू आहे. कृष्णच ही जी एकाग्रता आहे हिला अष्टांग योगातील धारणा असं म्हणतात. धारणा अगदी टोकाची झाली
की ध्यान लागतं. आणि ध्यानाची पुढची पायरी म्हणजे समाधी. गोपाल कृष्ण महाराज की जय. या गोपी श्रीकृष्णाशी किती एकात्म झाल्या होत्या, एक प्रसंग सांगतो. त्या काळी अशी एक पद्धत होती की एखाद्या घरात पणती लावली की आपल्या घरची पणती त्यावर लावून नेत असत. कारण सरळ आहे, त्यावेळेला काड्यापेटी नव्हती. तर एकदा काय झालं की एक गोपी नंदाच्या घरी पणती लावण्याच्या निमित्ताने आली आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण गुरं चारून घरी येत होते. ही पणती पेटवत होती, पण पाहत होती श्रीकृष्णाकडे. कृष्णाला पाहण्यात इतकी तल्लीन होऊन गेली की इकडे पणती पेटून तिची बोटं जळायला लागली तरी हिला भान नाही. असं ध्यान लागायला हवं. भक्तांच्या मनोवृत्ती आपल्याकडे खेचून घेण्यासाठी परमात्मा या सगळ्या लीला करीत आहे. भागवतात रासक्रीडा ही दशमस्कंधाच्या 29व्या अध्यायात सुरू होते आणि 33व्या स्कंदात महारास होऊन समाप्त होते. या 5 अध्यायांचं वर्णन वैष्णव हे भागवताचे पंचप्राण म्हणून करतात. एवढं महत्त्व या 5 अध्यायांना आहे. पण त्याचा अर्थ कळला तर नाही, तर ते जे सगळं वर्णन आहे ते वर्णन दुसऱ्याच कुठल्या तरी वाटेला जाईल. म्हणून त्याचा अर्थ कळून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष रास हा 29व्या अध्याय जरी सुरू होत असला तरी त्याची तयारी मात्र 20व्या अध्यायापासूनच सुरू झालेली आहे. या अध्यायात वर्षा म्हणजे 20व्या अध्यायात बरं का, वर्षा आणि शरद ऋतूचं वर्णन आलेलं आहे. वर्षा ऋतूत गोकुळ तृप्त झालेलं आहे आणि शरद ऋतूमध्ये वातावरण अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ आहे. असं जे वातावरण असतं शरद ऋतूतलं आणि वर्षा ऋतूतलं, उन्हाळ्यातल्या गरमीचं नव्हे, असं हे वातावरण जीव आणि शिव यांच्या ऐक्याला अत्यंत पोषक होऊ शकतं. गोपी ह्या धारणा या टप्प्यावर पोचलेल्या आहेत. अशा वेळी कृष्णाने बासरी वाजवण्यास सुरुवात केली. इतके दिवस दृक् ब्रह्म प्रकट होत होतं. दृक् ब्रह्म म्हणजे काय, तर डोळ्यांना दिसणारे. डोळ्यांनी पाहत होते ते. कुणाला पाहत होते? श्रीकृष्णाला. म्हणजेच श्रीकृष्ण रूपी ब्रह्माचं दर्शन होत होतं. दृक् ब्रह्म प्रकट होत होतं. आता ही ज्या वेळेला बासरी वाजायला लागली त्यावेळेला नाद ब्रह्म प्रकट झालेलं आहे. म्हणजे आता कृष्णरूपी ब्रह्म श्रवणाद्वारे हृदयात प्रकट होत आहे. अशा तऱ्हेने तो परमेश्वर आपल्या पंच ज्ञानेंद्रियामध्ये प्रवेश करतोय. आणि मग 21व्या अध्यायाचं नाव आहे वेणुगीत. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात. वनातील पक्षी झाडांच्या डहाळ्यांच्यावर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता ऋषीमुनींसारखे गुपचूप बसतात. खरं तर पूर्वजन्मातले ऋषीमुनीच त्या ठिकाणी पक्षी, मोर, झाडं, वृक्ष, वेल्ली असे सगळे होऊन आलेले होते. त्यामुळे ते सगळे गुपचूप बसत आहेत, नाद ब्रह्माचं आनंद घेत आहेत. कृष्णाच्या बासरी वादनाने झाडांनाही आनंद होतो आहे. त्या झाडांच्या पानातून टपटप पडणारे जे दवबिंदू आहेत हे जणू त्यांचे आनंदाश्रू आहेत. हे आनंदाश्रू काय आहेत माहीत आहेत का? त्यांची कन्या बासरी ही भगवंतांची पट्टराणी झालेली आहे, हे त्याचे आनंदाश्रू आहे. भगवान कृष्णाची मुरली त्यांची एक अविभाज्य अंग बनलेली आहे. काय आहे मुरली म्हणजे? एक वेळूचा पडलेला तुकडा. भगवंतानी तो उचलला आणि त्यात प्राण भरला. आपलं अधरामृत त्यात ओतलं. आपणही पडलेलोच आहोत.
भगवान आपली मुरली केव्हा वाजवेल? जेव्हा आपण मुरलीसारखे पोकळ होऊ त्यावेळेला भगवान आपली मुरली वाजवतील. मुरली पोकळ आहे. एक मजेशीर कथा सांगतो. श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे. एक गोपी म्हणते, अगं सखे ऐक तर जरा, ही बासरी नव्हे, ही श्रीकृष्णाची पट्टराणी आहे. मी ऐकलं आहे की तो जेवायला बसतो तेव्हाही त्याच्या कमरेला खोचलेली असते आणि झोपतो त्यावेळी याला पोटाशी घेऊनच झोपतो. मग ही पट्टराणीच नव्हे का? ह्या मुरलीची सर्व गोपींना असूया वाटत असे. त्यांनी सगळ्यांनी एकदा मुरलीला एकटी पाहून गाठलं. तशी ती एकटी भेटणं फार कठीण, पण तिला गाठलं आणि विचारलं, अगं सखे तू असं काय पुण्य केलंस की हा कृष्ण सदान कदा तुला आपल्या ओठाला लावतो आणि पाय चेपत असतो? मुरलीने उत्तर दिलं, कसलं पुण्य आणि कसं काय, मी एकच केलं. मी त्याच्यात इतकी मुरली की माझी मी उरलीच नाही, म्हणून सगळे मला मुरली म्हणतात. पोटात काहीही न राखून ठेवता माझ्या धन्याच्या इच्छेनुसार तो म्हणेल तशी मी बोलते. आपण इतकी एकरूप होऊ शकू का? वैर, द्वेष, कटुता हे सगळं पोटात ठेवून आपण वागतो. ह्या गोष्टी पोटात ठेवणे नव्हेत. आपणही भगवंताच्या इच्छेनुसार बोललो तर तो आपल्याला जवळ घेईल. तेव्हा मधुर बोलण्याचा निश्चय करा. कोणाचं मन दुखावेल असं बोलू नका. काठीचा मार एक वेळ विसरला जातो, पण शब्दांचा मार कायम आठवणीत राहतो. म्हणून म्हटलेलं आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोला, प्रिय बोला, पण असत्यम अपि अप्रियम, जे अप्रियम आहे, अप्रिय आहे आणि जे सत्य आहे पण अप्रिय आहे ते बोलू नका. गोपाल कृष्ण महाराज जय. आता थोडंसं आपण रासक्रीडेचे बाजूने जाताना काही संज्ञांचा अर्थ समजून घ्या. गो म्हणजे इंद्रिय, म्हणून गोकुळ म्हणजे संसार. गो म्हणजे इंद्रिय, आपली जी इंद्रिय ती. म्हणून ज्या ठिकाणी ही इंद्रिय राहतात ते गोकुळ म्हणजे संसार. गोप म्हणजे विषय, विषयांशी लग्न केलेल्या गोपी म्हणजे मनोवृत्ती. गोपपुत्र म्हणजे साधक. स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेह ही साधनं. दही, दूध, लोणी म्हणजे कार्यवासना आणि इच्छा. आणि गोपाल म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा. यावरचा जो सविस्तर खुलासा आहे तो आपण नंतर पाहूच. पण आता इतकंच लक्षात ठेवायचं की गोपी ज्या आहेत त्या गोपी म्हणजे मनोवृत्ती आहे. आणि ह्या गोपी आत्ता म्हणजे या प्रसंगापर्यंत, या अध्यायापर्यंत कुठल्या टप्प्यावर आहेत? धारणा, ध्यान आणि समाधी. आता ह्या भूमिकेतून मी जे आत्ता आपल्याला ज्या संज्ञा सांगितल्या त्या संज्ञा नीट लक्षात घेऊन या भूमिकेतून चिरहरण या प्रकरणाचा अर्थ आपण पाहणार आहोत. 22व्या अध्यायाचं नाव आहे चिरहरण. स्नान करण्याकरता आपली वस्त्र उतरून गोपी यमुनेच्या पाण्यात शिरल्या. त्यावेळी त्यांची वस्त्र गोळा करून श्रीकृष्ण झाडावर जाऊन बसलेला आहे. गोपींच्या ते लक्षात आल्यावर त्या वस्त्र परत करण्याची विनवणी करताय. श्रीकृष्ण त्यांना एकेकीने येऊन आपली वस्त्र घेऊन जायला सांगतोय. असं वर्णन या चिरहरण अध्यायात दिलेलं आहे. अशा कथा ह्या वाचायच्या नाही आहेत, ह्या गुरुच्या तोंडून ऐकायच्या आहेत. ज्या काही मनामध्ये शंका कुशंका येतील त्या गुरुला विचारून त्यांचं गूढ हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ह्या गूढ कथा आहे आणि ह्या कथेचा अर्थ मी आज आपल्याला सांगणार आहे. भगवंताने काय केलं? रांगत असताना लोण्याची चोरी केली. आणि लोणी म्हणजे नवनीत म्हणजे चित्त आहे, आपण गेल्या प्रवचनात पाहिलेलं आहे.
तेव्हा ह्या गोपींचं चित्त नकळत कृष्णाकडे म्हणजे भगवंताकडे गेलं. आता मगाशी मी काय सांगितलं, गोपी म्हणजे काय आहेत? मनोवृत्ती. आता ह्या ज्या मनोवृत्ती आहेत आपल्यासुद्धा, ह्या मनोवृत्ती न कळत, चोरलं आहे त्यांनी ते, न कळत कृष्णाकडे म्हणजे भगवंताकडे गेल्या मनोवृत्ती. म्हणजे त्यांचं चित्त सतत भगवंताचं चिंतन करू लागलं. साधकाची किंवा भक्तीची ही पहिली अवस्था म्हणता येईल. साधकाची बरं का, मुमुक्षूच्या वरची, भक्ताच्याही वरची ही पहिली अवस्था म्हणता येईल. त्यानंतर भगवंताच्या मुरलीने त्यांना वेडं केलं. एक गोपी म्हणते, तुझ्या मुखकमलाचं दर्शन झालं की आमचे डोळे तृप्त होतात, पण आजपर्यंत कान कृतार्थ बनले नव्हते. भगवंताने मुरली वाजवली तेव्हा कान हे कृतार्थ झाले. ही भक्तीची दुसरी पायरी. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता भक्तीची तिसरी पायरी. भागवतात वर्णन केलेले आहे की काही गोपींनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक व्रत केलं. त्या व्रताचं नाव आहे कात्यायनी व्रत. म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून यमुना नदीत स्नान करावं, नदीकाठीच वाळूची मूर्ती बनवून तिची पूजा करायची आणि पूजा करताना मंत्र म्हणायचा, कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवीं पतिं मे कुरुते नमहा. म्हणजे असं आहे की म्हणजे हे महायोगिनींची महायोगिनी कात्यायनी देवी, नंदसुत माझा पती व्हावा या इच्छेने मी तुला नमस्कार करते. आता लक्षात घ्या की त्यावेळी नंदसुत कृष्णाचं वय होतं 6 ते 7 वर्ष. या वयात देहाने कामुक व्यवहार घडेल असं शक्य नाही. तेव्हा हे व्रत वटपौर्णिमेसारखं आहे, उघड आहे. विवाहयोग्य मुलगी 5 वर्षाच्या मुलाची पती म्हणून इच्छा करते, ती अर्थातच पुढच्या जन्मींसाठी. बरं, सगळ्या गोपी एकत्रपणे पूजा करत होत्या आणि प्रत्येकीची इच्छा तीच होती, काय? हा कृष्ण आपल्याला पती म्हणून लाभावा, अर्थात पुढच्या जन्मामध्ये. आणि ती त्यांनी लपवलेली पण नव्हती. अशा ह्या ज्या गोपी आहेत, या गोपी भक्तीच्या शेवटच्या पायरीवर पोचलेल्या आहेत, शेवटच्या अगदी. याच्या पुढची पायरी म्हणजे साक्षात ब्रह्मस्वरूप होणे ही आहे. अशा वेळी भगवंत त्यांना मदत करताय. काय मदत करतायत? तर आता बघा, भागवतात शब्द वापरला आहे प्रावर्ण. प्रावर्ण म्हणजे काय? तर सामान्यपणे स्वाभाविक असलेलं जे आपलं शरीर आहे, हे शरीर झाकून टाकणारी उपाधी म्हणजे कपडे. माणूस सोडला तर बाकी कोणीही प्राणी कपडे घालत नाही. कपडे फक्त मनुष्य प्राणी घालतो. तेव्हा हे जे आध्यात्मिकदृष्ट्या कपडे म्हणजे मूळ स्वरूपावर घडलेले किंवा घातलेले कृत्रिम संस्कार आहेत. मग इथे कपडे म्हणजे संस्कार आहेत. हे संस्कार जे आहेत उपाधीचे, हे शेवटची पायऱ्या ओलांडण्यात आडकाठी करतात. तेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे भक्तीच्या अंतिम पायरीवर असलेल्या भक्तांना भगवंत मदत करीत आहे. त्यांच्यावर असलेल्या संस्कारांची आवरणं, आता इथे कपड्यांच्या ऐवजी संस्कार शब्द आला, तेव्हा त्यांच्यावर असलेल्या संस्कारांची आवरणं घेऊन भगवंत कदंब वृक्षावर जाऊन बसले आहे. गोपी पाण्यात आहे. पाण्याखाली असल्याने आपलं शरीर कृष्णाच्या दृष्टीपासून झाकलेलं आहे असं त्यांना वाटतं. त्या विसरल्या. काय विसरल्या? की जळी स्थळी पाषाणी श्रीकृष्ण आहेच. खरं तर कृष्णच पाणी आहे, पण त्यांचे जे पूर्वसंस्कार आहेत, पूर्वकर्मांचे संस्कार,
त्यांना श्रीकृष्णापर्यंत पोचण्याला आडकाठी करीत आहेत. त्यांना लाज वाटते आहे. पूर्वसंस्कार काय आहेत? स्त्री पुरुष भेदाचा संस्कार आहे. स्वतःविषयीचा अहंकार आहे. म्हणजे मी किती सुंदर, मी किती चांगला, असा जो अहंभाव आहे, अहंकार, तो अहंभाव सुटणं फार कठीण गोष्ट आहे. लज्जा ही अहंकाराचं प्रतिबिंब आहे. बघा, अहंकार आणि त्याचे प्रतिबिंब काय आहे? लज्जा ही आहे. म्हणूनच म्हटलं आहे की समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. जितका अहंकार अधिक तितकी लाज अधिक. भक्तीच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या या भक्तांनी कृष्णासाठी सर्वस्व सोडलं, संसार सोडला, आपला नवरा, मुलं हे सगळं सोडलं, पण स्वतःला विसरायला त्या तयार नाही. असा अनुभव सगळीकडे आलेला आहे. रामकृष्ण परमहंसांनी ज्या वेळेला विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांची जाणीव हरपायला लागली, त्यावेळेला विवेकानंद भीतीने मोठ्याने ओरडून दूर झाले, असं त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. कारण माझं मी पण जे आहे ते मी पण कुठेतरी विरघळायला लागलं. म्हटलं मी पण माझं नाहीसं व्हायला लागलं की हे आपल्याला अजिबात सहन होऊ शकत नाही. आपल्याला अनुभव येत नाही, परंतु सगळ्यांचा अनुभव हाच आहे. धोपेश्वर राजापूरला काका महाराज पुराणिक म्हणून एक संत होऊन गेले. त्यांच्याकडे नेहमी सतत प्रवचनं, कीर्तनं सतत चालू असायचं. एके दिवशी एक भक्त आला, काका महाराजांचे त्याने पाय धरले आणि म्हणाला, मला ब्रह्म दाखवा. आणि काकांनी त्याला नाना प्रकारे समजून घालायचा प्रयत्न केला. त्याला सांगितलं की अरे बाबा रे, की मीच एक साधा भक्त आहे, मला स्वतःला जर ब्रह्म माहीत नाही, मी पाहिलेलं नाही, तर तुला कसं दाखवू. काकांनी नाना प्रकाराने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. अन्न पाणी न घेता तो त्यांच्या पायाशी बसून राहिला. तो मला मी जाणारच नाही, रात्र झाली तर मी तुमच्या पायाशीच झोपीन, पण मी जाणार नाही, तुम्ही मला ब्रह्म दाखवा. काका महाराजांनी त्याला पुष्कळ सांगून बोलला, अरे मीच ब्रह्म जाणार नाही तर तुला कुठून दाखवू. पण हा काही हटेना. होता होता संध्याकाळ झाली. भक्तांची दर्शनाला गर्दी झाली. प्रवचन सुरू करण्याची वेळ आली आणि हा पायापाशी बसलेला. प्रवचन करता करता काका महाराज एकदम त्याला म्हणाले, तुम्हाला ब्रह्म पाहिजे आहे ना? हो, मी सांगतो ते कराल. सर्व सभा तटस्थ होऊन बघायला लागली ना. एक 200-300 माणसं बसली होती समोर. सर्व सभा तटस्थ होऊन बघायला लागली. हा म्हणाला, हो हो, तुम्ही म्हणाल ते करेन. तेव्हा काका महाराज म्हणाले, ठीक आहे, चला आत्ता इथल्या इथे सर्व कपडे फेडून निसर्गावस्थेत उभे राहा, चला. हे वाक्य ऐकल्यावरती त्याचा चेहरा ओशाळला. तो गडबडून गेला. त्यांनी सभोवार बघितलं. 200-300 पुरुष स्त्रिया पाहिल्या आणि काहीही न बोलता मुकाट्याने नाहीसा झाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. तेव्हा अशा तऱ्हेने भक्तीच्या अंतिम पायरीवर असलेल्या या भक्तांना भगवंत मदत करीत आहे. भागवतात म्हटलेलं आहे की कृष्णाने एका एका गोपीची वस्त्र तिच्या खांद्यावर ठेवली. म्हणजे कसं आहे की ईश्वर प्राप्तीनंतरही देहाचं प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा उद्धार केला. त्यांच्यावरचे पूर्वीचे संस्कार जे होते ते संस्कार घालवून टाकले आणि त्यांना स्वरूपाचं दर्शन झालं. ते पुन्हा संस्कार त्यांच्यावरती दिले. हे का केलं असं? याचं कारण असं आहे की जे प्रारब्धाने आलेलं आहे ते प्रारब्ध संपेपर्यंत तुम्ही तुमचं जे प्रारब्ध आहे ते संपेपर्यंत तुम्हाला ह्या जन्मामध्ये ते पूर्वीचे संस्कार भोगावेच लागतात. एवढंच होतं की पूर्वीचे संस्कार नष्ट होत नाहीत, ते भगवंताचा प्रसाद होऊन येतात. आणि एकदा त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करून तुम्ही कर्म केलं की आपोआप फलत्याग होतो. आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे फलत्याग झाला की तो मुक्त होतो आणि त्याला पाप पुण्य चिकटत नाही. तुम्ही बघा, रमण महर्षींपासून ते रामकृष्ण परमहंसांच्या पर्यंत एवढे ते पोहोचल्यावरती सुद्धा
शेवटी त्यांना अनेक आजार झाले. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला किंवा रमण महर्षींना सुद्धा पुढे पुढे काही सुधरेना. परंतु ते सगळं भोगल्याशिवाय त्यांची सुटका नव्हती. अशा प्रकारे गोधन राखत असताना श्रीकृष्णाने वृंदावनातल्या गोपींना वेड लावलं. किती वेड लावलं? सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वर्णी वदता ग्रास गिळिता, असं त्यांचं भगवत भजन सुरू झालं. आपसात गप्पा मारताना या गवळणींना कृष्णाशिवाय दुसरा कुठचा विषयच नसायचा. अशा गवळणींच्या चर्चेचा एक प्रसंग तुकाराम महाराजांनी आपल्या एका गवळणीत वर्णन केलेलं आहे. स्वये सुखाचे झाले अनुभव, एक एकी पाशी सांगतील अनुभव, अवघ्या अवघा हा कैसा नवलाभ, सर्व साक्षी तेथेच त्यांचा जीव हो, गोपाल कृष्ण महाराज की. तुकारामांनीच नव्हे तर ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या सगळ्याच संतांनी गवळणी लिहिल्या आहेत बरं का. गवळण हा वाङ्मय प्रकार म्हटला की आपल्यासमोर एक वेगळंच उत्तान असं चित्र उभं राहतं. कारण आपल्याकडे केव्हाही टी व्हीवरती गवळण दाखवायचं म्हटलं की ते नाचणं गाणं असतं. त्यामुळे आपल्या मनामध्ये असं ठसवलेलं आहे की गवळण हा वाङ्मय प्रकार शृंगारिका आहे. परंतु तसं नाही येते. सगळ्याच संतांनी गवळण लिहिलेलं आहे. प्रश्न असा पडतो की या संतांनी गवळणी का लिहिल्या? त्याच्या मागचं कारण असं आहे की भगवंत एकच एक आहे. त्यामुळे सगळ्या भक्तांचे अनुभव एकच असतात. मग तो भक्त म्हणजे एक संसारिक गवळण असो की विरक्त ज्ञानोबा महाराज असो, फरक पडतो तो भक्ताने केलेल्या वर्णनात. देवाचा जो अनुभव गोपींना आला तो ज्ञानदेवांना आला, पण ज्ञानदेवांच्या अंगी जे अमानित्व असं गुण होता, त्या गुणामुळे ज्ञानदेवांना स्वतःचे अनुभव उघड करता येत नव्हते. ज्ञानदेवांना असं दाखवता येत नव्हतं की मला साक्षात्कार झाला म्हणून, कारण त्यांच्यापाशी अमानित्व होतं. मान सन्मान याची त्यांना अजिबात इच्छा नव्हती. म्हणून मग त्यांनी काय केलं की आपले अनुभव गवळणींच्या रूपामध्ये सांगितले. म्हणजे जसं आत्मचरित्र आणि चरित्र असतं ना, तसं एखादा थोर माणूस असेल तर तो म्हणतो काय की मला प्रसिद्धी नको म्हणून मी आत्मचरित्र सांगणार नाही, पण दुसऱ्या कोणाकडून तरी केलं की ते चरित्र मग कळतंच, पण मग ते चरित्र होतं. ह्याप्रमाणे इथे या सगळ्या थोर संतांनी त्यांना आलेले अनुभव गवळणींच्या नावावरती लिहिलेले आहे. आता गवळणी या भक्त खऱ्या, पण व्यवहारात त्या सामान्य स्त्रीप्रमाणे म्हणजे आई, पत्नी, बहीण, सासू, सून ही नाती सांभाळत भक्ती करत असत. आणि जिचा जसा भाव तसा तिचा अनुभव. आता हे भाव सांगताना भाषा ही त्याला सदृश अशीच वापरावी लागते. भक्तीचेच भाव आहे बरं का, पण प्रापंचिक अनुभवातून साकार करताना त्याला अनुकूल अशी भाषा वापरावी लागते. दुर्दैवाने पुष्कळ श्रोते त्यातला भक्तिभाव न समजून शब्दशः अर्थ घेतात आणि मग भक्तिरसाऐवजी विषयरसाचा स्वाद येतो आणि कीर्तनाचा तमाशा होतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये 11 भाव सांगितलेले आहेत बरं का. 11 भाव: गुणमहात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दासासक्ती, सख्यासक्ती, कांतासक्ती, वात्सल्यासक्ती, आत्मनिवेदनासक्ती आणि तन्मयतासक्ती, परमविरहासक्ती. एवढ्या 11 प्रकारच्या भाव आहेत त्याच्यामध्ये भक्तीमध्येच. 1-2 उदाहरणं देतो फक्त. वात्सल्यासक्ती कुठे आली? बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी, पायी घागरी या सरी, करदोडा वाकी, मुख पाहे माता, सुख
न माये चित्ता, ही वात्सल्याशक्ती. तर परमविरहाशक्ती, अत्यंत विरह झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणी किती प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक विरहिणी अशी आहे की नका काही उपचार माझ्या शरीरा करू, न सहावे मज बहु होतो उवारा, लवकर आणा नंदाची कुमारा. तर तन्मयासक्ती कशी आहे की ती इतकी तन्मय झालेली आहे त्याच्याशी की ती कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हारी. म्हणजे दूध विकायला चाललेली आहे, पण दूध घ्या दूध म्हणण्याच्या ऐवजी हरी घ्या हरी म्हणत चाललेली, इतकी ती त्याच्याशी तन्मय झालेली आहे. तर दुसरी आहे शेवटची रूपासक्ती. रूपासक्ती म्हणजे मुख डोळा पाहे तैशीची ते उभी राहे. म्हणजे त्यांनी त्याचं नुसतं मुख पाहिलं श्रीकृष्णाचं, तशीच तिथेच तटस्थ होऊन उभी राहिली. सांगण्याचं तात्पर्य काय की एक गहू प्रकार बहु ह्या म्हणीप्रमाणे एकच कृष्ण कुणाला बाल म्हणून, कुणाला स्वामी, कुणाला सेवक, कुणाला पती, अशा वेगवेगळ्या स्वरूपात आनंद देतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, तुमच्या भावासारखा देव होईल गोपाल कृष्ण महाराज की जय. एकदा 2-4 गवळणींचा संवाद तुकाराम महाराजांच्या कानावर पडला. त्या संवादाचा एक अभंग आहे. ते म्हणतात, स्वये सुखाचे झाले अनुभव, एक एकी पाशी सांगतील भाव, अवघ्या अवघा हा कैसा नवलाभ, सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीव हो. म्हणजे काय की स्वतःला सुखाची जी अनुभूती आली किंवा स्वतःला आनंदाचा जो अनुभव आला, ते अनुभव गवळणी एकत्र जमल्या असता एकमेकींना सांगत आहेत. त्यांच्यात चर्चा चालू बरं का. हे सांगत असताना त्या वेगवेगळ्या भाव प्रकट करतात. मी आता आपल्याला ते आसक्तीमध्ये वेगवेगळे भाव कसे असते ते सांगितले. त्याप्रमाणे त्यांचे वेगवेगळे भाव त्या प्रकट करतात. पण नवल असं की सगळ्या जणींचा विषय एकच, एक कृष्ण आहे. वात्सल्य भावाने प्रेरित झालेल्या गवळणीला श्रीकृष्ण बाळ दिसला, तर सख्य भावाने प्रेरित झालेल्या गोपाळांना तो सखा वाटला. माधुरी भावाने पाहणारीला तो प्रियकर वाटला. कृष्ण परमात्मा या सगळ्या गवळणींना आपापल्या भावाप्रमाणे अनुभवाला आला. त्या सर्व गवळणींच्या प्रेमाचा विषय एक हरी होता. हरीच्यामुळे मग इतर नात्यांवर प्रेम. तुम्ही बघा, प्रापंचिक स्त्री जी असते ती प्रापंचिक स्त्री आपल्या दिरावर प्रेम करते. का माहिती आहे का? दिरावर प्रेम करते ती आपल्या पतीचा भाऊ म्हणून. सासऱ्यावर प्रेम करते ते आपल्या पतीचे वडील म्हणून. तसं या गोपींचं कृष्णावर कुणावरही जे प्रेम होतं ते कृष्णाचं रूप म्हणून त्याच्यावर प्रेम होतं. त्यांचं देवावर इतकं प्रेम होतं की देवाला सोडून इतर संबंधात त्या आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झाल्या होत्या. प्रश्न असा पडतो की एकच कृष्ण प्रत्येकीला तिच्या भावाप्रमाणे दिसला इथपर्यंत ठीक आहे, पण मग त्या एकमेकींमध्ये चर्चा कशाला करतात? तुम्हाला जो काही अनुभव आला, आनंद मिळाला, सुख मिळालं, ते तुमचं तुम्ही भोगा की. तुम्ही चर्चा कशाला करतात? तर त्याचं कारण असं आहे की स्तुती पराविया मुखे रुचिकर, स्तुती पराविया मुखे रुचिकर, प्रीतिपात्राच्या गौरवी आदर, परस्परे हे सादरा सादर, योग सज्जनांच्या सुखा नाही पारव. म्हणजे कसं आहे, मनुष्य स्वभाव असा आहे की आपल्याला प्रिय असणाऱ्या वस्तूचं कौतुक करताना जितका आनंद होतो त्यापेक्षा दुसऱ्याच्या तोंडून तिची स्तुती ऐकली की जास्त आनंद होतो. कित्येक वेळेला असं घडतं की गप्पा मारण्यासाठी कोणाकडे गेलं असताना तासभर कोरड्या गप्पा होतात आणि उठता उठता सहज म्हणावं की अहो, तुमची जावं एवढ्या मोठ्या पदावर असूनही किती सुस्वभावी आहे तो, की समोरची बाई लगेच म्हणेल, थांबा जाऊ नका, बसा मी चहा टाकते. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपल्या प्रिय वस्तूची दुसऱ्या